सुदपंचमी पर्व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी शास्त्राची पूजा केली जाते, जिनवाणीची रथयात्रा काढली जाते। त्याचप्रमाणे जिथे जिनवाणी ठेवली जाते असे कपाट साफ केले जाते व जिनवाणीचे बाइंडिंग वगैरे करून नीटनेटके करून जिनवाणी त्यामध्ये विराजमान केली जाते। तर हा पर्व साजरा करण्यासाठी पाठीमागे काय उद्देश आहे, काय इतिहास आहे हे जाणून घेऊया श्रुतावतार या नाटिकेच्या माध्यमातून। ही नाटिका सादर करीत आहे सन्मती परिवारातील बाल कलाकार। श्री 1008 आदिनाथ भगवान की जय। आचार्य शांतीसागर मुनी महाराज की जय। जय जिनेंद्र। माझं नाव सौ स्नेहल अन्वय गांधी। मी आज आपणासमोर आली आहे एक छोटीशी नाटिका घेऊन। ही नाटिका सादर करत आहे फलटणवरून। ही नाटिका आहे श्रुतपंचमी या पर्वाची। या नाटिकेमध्ये आचार्य धरसेन यांच्या आवाजात आहेत श्री प्रकाश मोतीलाल गांधी आणि देवींच्या रूपात आहेत कुमारी प्रज्ञा अन्वय गांधी आणि कुमारी प्रेक्षा अन्वय गांधी। ही नाटिका लिहिली आहे सौ साधना प्रकाश गांधी यांनी। चला तर पाहूया 2000 वर्षापूर्वीची ही कहाणी। आचार्य धरसेन गिरनार पर्वतावरील चंद्रगुप्पेत आत्मसाधना करीत होते। त्यांना निमित्त ज्ञान होतेच। त्यांनी निमित्त ज्ञानाने जाणले की आपली आयु अल्प राहिली आहे। मग त्यांना भीती वाटू लागली। आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की जैन साधूंना कशाचीच भीती नसते, न मरणाची न उपसर्गाची। मग ही भीती होती कशाची? चला पाहूया आपण त्यांचे विचार। याचा विचार गांभीर्याने केलाच पाहिजे। द्वादशांगवाणी म्हणजे महासमुद्र, त्यातील एका अंगाचे ज्ञानसुद्धा कोणाला नाही। मला तर 12व्या दृष्टिवाद अंगातील एका पूर्वाचे सुद्धा ज्ञान नाही। त्यातील 4थ्या महाकर्म प्रवृत्तातील एक देश फक्त ज्ञान आहे। हा तर पंचम काल। मुनींची उत्तम धारणाशक्ती आहे कुठे? त्यामुळेच तर ते एकपाठी नाहीत। हे ज्ञान नष्ट होऊ नये म्हणून लिपिबद्ध केलेच पाहिजे। माझी आयु तर अल्प राहिली आहे। माझ्या आयु कर्माच्या समाप्तीबरोबर जिनवाणीचा ऱ्हास म्हणजे धर्माचाच ऱ्हास असे मी कदापि होऊ देणार नाही। या ज्ञानाचे धारक शिष्य मला तयार केलेच पाहिजेत। त्यांनी गंभीर विचार करून एक निर्णय घेतला। एक पत्र लिहिले आणि ते अरदबली आचार्यांकडे पोहोचवण्याची जबाबदारी एका ब्रह्मचारींना दिली। पाहूया त्यांचा वार्तालाप। नमस्तु नमस्तु नमस्तु। हे भव्यात्मा, तू आंध्र प्रदेशात वेन्ना नदीकाठी वसलेल्या वेन्ना नगरीला जा। तेथे अरदबली आचार्यांच्या सान्निध्यात मुनी संमेलन आहे। तेथे आचार्यांना हे पत्र दे। नमस्तु नमस्तु नमस्तु। जसे आपल्या आज्ञा। नमस्तु नमस्तु नमस्तु। ब्रह्मचारी पत्र घेऊन वेण्णा नगरीत आचार्यांकडे पोहोचतात। तेथे त्यांना नमोस्तू करून आपण येण्याचे कारण विदित करतात। आचार्य ते पत्र हातात घेऊन धरसेनाचार्यांना परोक्ष नमोस्तू करतात। पत्रातील अभिप्राय जाणतात, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतात व आपल्याकडील 2 विनयी व उत्तम धारणाशक्ती असणाऱ्या शिष्यांना गिरनारकडे पाठवतात। गुरूंच्या आदेशानुसार हे 2 शिष्य विहार करत करत गिरनार पर्वताजवळ येऊन पोहोचतात। त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर आचार्य धरसेन यांना एक स्वप्न पडते। त्या स्वप्नामध्ये उत्तम जातीचे श्वेतवर्णीय 2 बैल येऊन आपणास विनयाने नमस्कार करीत आहेत असे ते पाहतात आणि या स्वप्नाचे फल ते जाणतात। आणि आचार्यांच्या मुखातून
सहजच शब्द बाहेर पडतात. श्रुतदेवता जयवंत हो, जयवंत हो, जयवंत हो. हे दोन मुनी आचार्यांच्या जवळ येऊन सविनय नमस्कार करतात आणि सांगतात की आम्ही अरदवली आचार्यांचे शिष्य आहोत. गुरूंनी आम्हाला आपल्या सेवेसाठी इकडे पाठविले आहे. हे मुनिवर, आजचा वार, नक्षत्र आणि तिथी उत्तम आहे. तर मी तुम्हाला एक मंत्र देतो. आपण 6 दिवस उपवासपूर्वक या मंत्राची आराधना करा. आचार्यसींची आज्ञा घेऊन ते दोन मुनी मंत्र आराधनेसाठी बसतात. 6 दिवसांचा त्यांचा उपवास आणि त्यांचे तप यांचे फलस्वरूप 2 देवी प्रकट होतात. हे नाथ, आज्ञा द्या, आम्ही आपली काय सेवा करू? देवींचे रूप पाहून त्या हुशार मुनींच्या लक्षात येते की या देवी विकृत स्वरूपाच्या आहेत. एकीचे दात मोठे आणि दुसऱ्या देवीला एक डोळा नाही. त्या ज्ञानी मुनींच्या लक्षात आले की व्याकरणदृष्ट्या एका मंत्रात एक वर्ण अधिक तर दुसऱ्या मंत्रात एक वर्ण हीन असा आहे. नाहीतर अकारण अशा विकृत स्वरूपाच्या देवी प्रकट होणार नाहीत. ते मंत्र शुद्ध करून पुन्हा आराधना करतात. त्यात सफल होतात आणि 2 सुंदर स्वाभाविक स्वरूपात देवी प्रकट होतात. हे नाथ, आज्ञा द्या, आम्ही आपली काय सेवा करू? देवींचे वचन ऐकून मुनी म्हणतात, जैन मुनी देवी देवतांकडून सेवा करून घेत नाहीत, तेव्हा आमचे आपल्याकडं काहीही काम नाही. केवळ गुरु आज्ञेने मंत्रसाधना केली. देवी स्वस्थानी जातात. ते मुनियुगल आचार्यांकडे येऊन घडलेला वृत्तांत सविनय सांगतात. ते ऐकून हे युगल सूत्र जाणण्यास योग्य असल्याचे आचार्य जाणतात. त्यांच्या अध्ययनाची सुरुवात होते. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो जिणाणं, नमो ओयिजिणाणं, नमो परमोयिजिणाणं. हे ज्ञानदानाचे कार्य आषाढ शुक्ल एकादशीला पूर्ण झाले. एवढे सुंदर कार्य निर्विघ्न पार पडले म्हणून भूतजातीच्या देवांनी मुनियुगलांची पूजा केली आणि एका मुनींची अस्ताव्यस्त दंतपंक्ती पुष्पासारखी सुंदर केली. म्हणून आचार्यांनी एका मुनींना पुष्पदंत आणि दुसऱ्या मुनींना भूतबली अशा नावांनी संबोधले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या या 2 शिष्यांना विहार करण्याची आज्ञा केली. पुढे या मुनींनीच महाकर्म प्राभृताची 6 भागामध्ये रचना केली व त्याचे नाव षटखंडागम असे ठेवले. या ग्रंथात मंगलाचरण म्हणून नमोकार मंत्र प्रथम लिपिबद्ध केला गेला. या ग्रंथाची पूर्णता ज्येष्ठ शुद्ध पंचमीला झाली. तेव्हा पुष्पदंत व भूतबली या दोन्ही आचार्यांनी चतुर्विध संघासहित या ग्रंथराजाची मोठ्या भक्तीने पूजन केले आणि तेव्हापासूनच श्रुतपंचमी या पर्वाची सुरुवात झाली. श्रुतपंचमी महापर्व की